कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. वडखळ पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि कर्मचाऱ्यांवर परप्रांतीय तरुणाने केलेल्या हल्ल्यामुळे मनसे आक्रमक. परप्रांतीयांचा माज उतरवा, मनसेचे निवेदन. खेडमध्ये रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार, निकृष्ट रस्त्यांमुळे नागरिक हैराण. मंगेश मोरेंचा आमरण उपोषणाचा इशारा. अलिबागमधील सासवनेत जमीन लाटण्याचा डाव, ग्रामस्थांनी उधळून लावले अतिक्रमण. धनदांडग्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. टायटन फनफेअर 2026चा शुभारंभ, नागरिकांचा सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. खेडवासियांसाठी खेळांसह खाद्यपदार्थांची मेजवानी, अध्यक्ष अमोल दळवींचे शानदार नियोजन. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि कर्मचाऱ्यांवर परप्रांतीय तरुणांनी केलेल्या हल्ल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील अनिश कुमार रामता यांनी पोलिसांची अरेरावी करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या कृत्याचा निषेध करण्यासाठी मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांची भेट घेतली व कडक कारवाईचे निवेदन दिले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांना तातडीने पोलिसांचा खाक्या दाखवून त्यांची नांगी ठेचा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अशा लोकांमुळे शांतता भंग झाल्यास मनसे आपल्या आक्रमक शैलीत चोख प्रत्युत्तर देईल, असा सज्जड इशाराही ठाकूर यांनी दिला. यावेळी नमस्कार भगत, कल्पेश सपकाळ, नयन रोडेकर यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेने पेण तालुक्यात तणाव निर्माण झाला असून पोलिसांवरील हल्ल्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. तसेच मनसेचे या भूमिकेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र, पण रायगड जिल्ह्यातील जे मुंबईच्या अगदी लागूनच असलेला जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यातील एका कर्तव्यदक्ष असलेल्या अधिकाऱ्यांवर्गांवरती जर एखादा परप्रांतीय जो तिथे येऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन CCTV कॅमेरे फोडून त्या अधिकारी वर्गावरती हल्ला करून मारहाण करतोय, तर इथपर्यंत जर यांची मजल होत असेल तर अशा या परप्रांतीयांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी. कारण पेण तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील या पेण तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी जे उद्योग समूह आणि बरेचसे असे काही जे इथे व्यापारीकरण होत आहे आणि अशा क्षेत्रांमध्ये जर इथे वाढ होत असताना जर असे मुजोर UP बिहारचे जे परप्रांतीय वर्ग जर येऊन जर इथं अशा प्रकारचे हल्ले करत असतील आणि अशा प्रकारचा कुठलाही जर याच्यावरती जर हे लोक कुठल्याही प्रकारचं जर अनधिकृतपणे असं जर कुठला जर प्रकार करणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला नक्कीच जसंच तसं उत्तर देईल. पण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा प्रकारच्या वेळ जे ठिकठिकाणी जे पेण तालुका, पेण शहरातील ठिकठिकाणी जे अनधिकृतपणे जे फेरीवाले असो किंवा जे काही उद्योग समूहाकरता कामगार आलेले आहेत परप्रांतीय, यांची तातडीने चौकशी करण्यात यावी. कारण बरेचसे असे गुन्हेगार प्रवृत्तीचे परप्रांतीय इथे राहत असून आणि अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि अशा परप्रांतीयांना आम्ही नक्कीच ठेचू, एवढं नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवासी संतापले आहेत. खेड रेल्वे स्टेशन ते भोसते मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर न्याय मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी 26 जानेवारीपासून खेड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे व एक रिक्षा व्यावसायिक आहे. आज आम्ही माननीय जिल्हा परिषद अधिकारी आहेत त्यांना निवेदन द्यायला आलेलो. खेड रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे, 3 तालुक्याला जोडणारा जो रस्ता आहे, खेड, दापोली, मंडणगड असा हा महत्त्वाचा रस्ता आहे. गेली 2 वर्ष हा रस्ता सगळ्या वाहनधारकांना, सगळ्यांना, रिक्षा चालकांना, सगळ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु हा रस्ता काय अजून 2 वर्ष त्यांनी खराब केलं. तिथे आम्ही मागच्या वेळेला पण उपोषण केलेलं, 26 जानेवारीला, तेव्हा त्यांनी 6 लाख रुपये खर्च करून तो रस्ता तात्पुरती मलमपट्टी करून आम्हाला दिलेला. तो रस्ता पहिल्याच पावसात उडकला. नंतर माननीय महाराष्ट्राचे गवळी साहेब कोर्टाचे इथे मंडणगडच्या इथे उद्घाटनासाठी येत असताना कोर्टाने त्यांना आदेश काढला की गवळी साहेब येत आहेत, तात्काळ तुम्ही तो रस्ता करा म्हणून. ह्या असं जिल्हा परिषदला त्यांना कळवण्यात आलं. आमचं म्हणण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की कोर्टाने ह्यांना आदेश दिला की तो रस्ता लवकर करा, म्हणजे किती त्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आणि आम्ही
नागरिक, रिक्षाचालक सगळेजण रोजची ये जा त्यात आहे. कोण रेल्वेतनं माणूस येतोय, कोण होतोय, कोणाला मणक्याचा त्रास होतोय, असे खूप नुसती मलमपट्टी चालू आहे. अजूनपर्यंत तिथं त्यांनी 9 लाख रुपये खर्च केले या 4 महिन्यात. त्या 9 लाख रुपयाचा कुठे फायदा झालेला दिसत नाही. आणि आता परत आम्ही वारंवार सगळ्यांनी मागणी करून त्याचे उत्तर बरोबर मिळत नाही. बरोबर मिळत नाही. कामं सगळी चालू आहे. बोगस कामं चालू आहे सगळी. आणि तातडीने जर लक्ष देऊन काम केलं तर बरं होईल. बरोबर. आणि आता परत खूप त्रासदायक मानक्या बिनक्याला खूप त्रास होतो त्याच्यामुळं. बरोबर. आणि आता परत 10 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. ते 10 लाख रुपये मंजूर होऊन 3 महिने झाले तरीसुद्धा तो रस्ता अजून करण्यात आलेला नाही. म्हणून आम्हाला नाईलाजाने येत्या 26 जानेवारी रोजी तिथे अमर उपोषणाचा आम्ही इशारा दिलेला आहे. तसा आज आम्ही इथे निवेदन पण दिलेलं आहे. कारण एवढा 19 लाख रुपये खर्च करूनसुद्धा जर रस्ता सुशोभित होत नसेल तरी पैसा गेला कुठे याच्या पाठीमागं काय आहे, कसा दर्जाचं काम होत नाही आहे, म्हणजे आम्ही काय समजायचं. आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला सुसोयीत रस्ता करून वाहनधारकांना चांगला हे करून आम्ही विनंती करतोय लवकरात लवकर रस्ता करावा. आम्हाला उपोषणापासून कमी करून धन्यवाद. अलिबाग तालुक्यातील सासवणे येथे समुद्र किनाऱ्यावरील मौल्यवान सरकारी जमीन बळकावण्याचा मोठा कट ग्रामस्थांनी यशस्वीपणे उधळून लावला आहे. एका बड्या उद्योगपतीने या मोक्याच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता परस्पर ही जमीन धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र वरिष्ठ पातळीवरून रचले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काल मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी थेट घटनास्थळी धाव घेत हे सुरू असलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यास संबंधितांना भाग पाडले. अलिबागमध्ये सध्या जमिनींचे भाव गगनाला भिडले असताना अशा प्रकारे सरकारी जमिनी हडपण्याचे प्रकार वाढले आहेत. ही जागा स्थानिक कोळी बांधवांच्या व्यवसायासाठी राखीव ठेवावी. आम्ही बाहेरील भांडवलदारांना येथे पाय ठेवू देणार नाही असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी केला आहे. या आंदोलनानंतर प्रशासनाकडून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. तसेच काही अतिक्रमणे केलेले आहेत. तर संबंधित जे ही पडजागा मागत आहेत दुभाषे, तर यांचं काही अतिक्रमण आहे का? पहिली गोष्ट म्हणजे गट नंबर 88 ही सासवणे ग्रामस्थांची जागा आहे. त्याच्यानंतर त्या जागेचा सर्वे झाला होता. सर्वे झाल्यानंतर त्या सर्वेमध्ये 1 गुंठ्यापेक्षा जास्त जागा यांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांना आम्हाला एवढं डोईजड झालं ना, आणि ही जर जागा त्यांना दिली तर हे पुन्हा एवढं अतिक्रमण करतील ना की हटवणं आपल्याला शक्य होणार नाही. तरी हे जे काय अतिक्रमण आहे ते पण त्याची पण चौकशी व्हावी यांची. आम्ही हा महत्त्वाचा विषय इथे बाजूलाच आमच्या मच्छीमार बांधव राहतात आणि मच्छीमार बांधवांना जागा अपुरी पडते. अर्थात त्यांच्या काही व्यवसायासाठी सुद्धा ही जागा प्रयोजन म्हणून असण्याचं एक उद्दिष्ट आहे आमचं. दुसरी गोष्ट इथे आता आपण जर विचार केला तर समुद्र एक भव्य असा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि इतर ठिकाणी आवास, इथून पुढे जर आवास गाव आहे, त्याच्यानंतर तुम्ही थीम आहे, तिकडे वरसोली वगैरे अनेक ठिकाणी जर गेलं तर पर्यटन स्थानाला अतिशय महत्त्व आलेलं आहे. लोकांना रोजगाराची संधी मिळेल. तिथे एक तरुणींना जर इथे जर स्टॉल वगैरे उभे करण्याची संधी मिळाली तर इथे गावातल्या लोकांना रोजगार पण प्राप्त होईल आणि जागा सुरक्षित होईल. आता जे मुद्दा येतोय त्यांनी बहिराम दुभाषे यांनी ही जागा मागितली आहे. कशासाठी? तर काही फळझाडं किंवा वृक्ष लागवड करण्यासाठी. अहो बहिराम दुभाषे यांच्याकडे जवळजवळ त्यांची जर संपूर्ण प्रॉपर्टीचा जर इतिहास काढला ना तर हजारो एकर जमीन असावी असा मला अंदाज आहे. कारण इथून जवळजवळ 3 ते 4 एकर जमीन त्यांच्या आपण उभे आहोत त्यांच्या बाजूला आहे. आणि अशी जागा फक्त काय वृक्ष लागवडीसाठी घेण्याच्या नावाखाली ही जागा हडप करण्याचा विचार त्यांचा अगदी आहे. त्याच्यामागे काही स्थानिकांचा सुद्धा हात असावा असा मला काही संशय येतोय. परंतु मी सर्व तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितोय, समस्त ग्रामस्थांना, की आपण सावध व्हा. ही अतिशय घातक बाजू आहे. कारण जर ही जागा जर त्यांच्या घशात जर गेली तर आपल्याला इथे कोणत्याही प्रकारे वावर करण्याची संधी देणार नाहीत. कारण आपण बाजूलाच बघता, हे बघा, हे बाजूला अशा प्रकारचं हे बाउंड्री वॉल्स बांधतात. नंतर तिथे त्यांचे वॉचमॅन बसवणार. इथे जर एकाही ग्रामस्थाला येण्या जाण्याचा कुठेही संधी देणार नाहीत. म्हणजे ही जागा निव्वळ फळझाडं आणि फुलझाडांच्या नावाखाली हडपण्याचा जो काय डाव रचला चालू आहे ना, त्याच्यासाठी मी ग्रामस्थ म्हणून माझा कडकडून विरोध आहे. आणि समस्त ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या भूमिकेचे तुम्ही पण सहमत असावेत आणि असणारच.
आज आपला अलिबाग तालुका हा पर्यटनासाठी तर आहेच. पर्यटक खूप मोठ्या संख्येने आपल्याकडे येत असतात आणि मांडवा सासवणं हे मांडवाच्याच एकदम जवळचं असल्यामुळे सासवण्यामध्ये त्याच्याप्रमाणे तिथे अगदी VIP लोकांचे बंगलोज हे ते वगैरे तर सगळे आहेतच. पण आता जे हे प्रकरण जे येतंय डोळ्यासमोर आमच्या जे आलेलं आहे, हे ग्रामस्थांसाठी एक इथली स्थानिक ग्रामस्थ म्हणून आमच्यासाठी तर हे नवखच आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा हे सगळं समजलं, त्याचा अभ्यास केला, त्याच्यामधून आमच्या पंचायतीमधून तर त्याच्यावर काहीही दिलेलं गेलं. हे सगळा प्रकार जो आहे हा वरच्या लेवलमधून झालेला आहे. मग तो इथल्या स्थानिक काही इथले आहेत जे स्वतःला इथले स्थानिक असून आपल्या आजूबाजूच्या आपल्या समाजाच्या किंवा आपल्या बरोबर जे लोक आहेत त्यांच्या हिताचा किंवा त्यांच्या पुढच्या भवितव्याचा विचार न करता फक्त स्वतः ह्याच्यामध्ये कसं मोठं व्हावं आणि ह्या उद्योजकांना हाताशी धरून त्यांचा फायदा का करून देतात हेच गणित काय कळत नाहीये. पण ह्या गोष्टीसाठी आमच्या पूर्ण ग्रामस्थांचा सासवण्याच्या आज जेव्हा निदर्शनास आले आमचा पूर्ण विरोध आहे की शासनाने ही जागा आमच्या गावातील जे आता ही जागा आहे आमच्या कोळी बांधवांच्या नजीक आहे. जसं आता ह्या सदस्यांनी सांगितलं की इथल्या महिलांसाठी आज मच्छीमारीचा खूप मोठा आपल्याकडे हे होत नाहीये. मच्छीमारी मोठ्या प्रमाणात नाही केली जात आहे कारण त्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झालेला आहे त्याचा. तर मग ह्या महिलांसाठी ही जागा का नाही, मग त्यांच्यासाठी का नाही ती हे करून द्यावी. ह्या ज्या आकारी पड जागा आहेत त्यांचा उपयोग इथल्या ग्रामस्थांनाच झाला पाहिजे, ना की इथले जे जागा बाहेरून येऊन घेतात उद्योजक वगैरे त्यांना झाला पाहिजे. एवढीच माझी विनंती. आणि जे कोण ह्याच्यामध्ये ज्यांचे वरदहस्त आहेत या इथल्या अशा जे स्थानिक लोकांना जे अशा जागा दुसऱ्यांच्या घशात घालतायत त्यांच्यावर FIR दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. जय ग्रुप ग्रामपंचायत सासवण्याच्या वतीने मी आज सांगू इच्छिते की ही जी जागा आहे ती आज एखाद्या अशा उद्योजकाला देणं फार चुकीचं आहे. आमच्याकडे गरीब जसे शेतकरी आहेत तसे हे कोळी बांधव आहेत. आज लोकांना वादळवाट किंवा काही म्हणजे अतिप्रसंग कोरोना वगैरे आपत्ती आज झालेली आहे. त्याच्यानुसार भरपूर महिला किंवा जे जेंट्स आहेत ते बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्यावर खूप मोठा अत्याचार होऊन त्यांच्यावर अशी पाळी आलेली आहे की त्यांना मुलांना वगैरे वाढवणं खूप कठीण झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी या जागेचा जर उपयोग झाला तर खूप बरं होईल. आणि आज इथे पर्यटक जे येतात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. आम्हाला खूप असं वाटतं की इथे काहीतरी डेव्हलप व्हावं, इथे स्टॉल व्हावे किंवा अशा जिकडे तिकडे अशा गाड्या वगैरे चालू असतात असा रोजगार काहीतरी महिलांना किंवा इतर पुरुषांना सुद्धा मिळावा. आणि कडकडून विनंती आहे माझी म्हणजे अगदी आवर्जून की अशा ह्या गोष्टी केल्या जाऊ नयेत. शासकीय लोकांना ऑफिसरांना माझं कळकळीने विनंती आहे की ह्या कुठेतरी गोष्टी तुम्ही थांबवायला पाहिजेत. जे काही लोक याच्यात सामील असतील त्यांना तुम्ही साथ नाही दिली पाहिजे. आणि जेणेकरून आमचे जे कोळी बांधव आहेत त्यांच्या होड्या आहेत पण त्यांना काही रेड सिग्नल मिळाल्यामुळे त्यांना मच्छीमार वगैरे सुद्धा करता येत नाही आणि त्यांच्यावर खूप आणीबाणी येते. त्यामुळे त्यांना जर महिलांना इथे काही प्राधान्य मिळालं आणि त्यांना काही उद्योग करता आला तर मला एक महिला म्हणून जास्त आनंद होईल. सदर ही जागा बैरन दुबाश मालक ह्याला देण्यासाठी काही ग्रामस्थ किंवा खोटे दाखले त्यात जोडले गेले आहेत. ही शासकीय जागा आहे. हे एखाद्या म्हणजे तुम्हाला आपल्या झाडं लावण्यासाठी किंवा ओपन जिम करण्यासाठी आम्ही शासकीय कलेक्टरना कालच्या 2 दिवसाच्या ठरावामध्ये ते ठराव घेऊन पत्रव्यवहार केलेला आहे. सदर ही जागा मग आजच्या रेटला जो गव्हर्नमेंट रेट आहे जवळजवळ 56 लाख, तर ही जर आज व्हॅल्यू याचा केला आता मार्केट रेट जवळजवळ 20 कोटीची जागा आहे. ती 20 कोटीची जागा ही हडपण्याचं काम चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही जागा आमचा ग्रामस्थांना ह्या सरपंच व ग्राम सदस्य व गावकरी या जागेबाबतीत सर्व विरोध आहे. आणि ज्यांनी खोटे दाखले जोडलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल झाला पाहिजे. या जागेवरती ग्रामपंचायतीचं काही प्रयोजन आहे का? पंचायतीचा एक 15 दिवसापूर्वी ठराव घेतलेला आहे. ओपन जिम किंवा गार्डन लावण्याचा येण्यात यावे असे ठराव झालेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत शिरवली परिसरात आज एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे.
लक्ष्मीबाई सुतार प्राथमिक आरोग्य केंद्रातील मतदान केंद्र क्रमांक 21-1 मध्ये अचानक एक विषारी कोब्रा साप आढळल्याने मतदारांमध्ये एकच खळबळ उडाली. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या सुजाण नागरिकांच्या गर्दीत हा नाग शिरल्याने काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन आणि स्थानिक सर्पमित्रांना तातडीने पाचारण केले. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मतदारांना सुरक्षित अंतरावर हलवले, तर सर्पमित्राने अत्यंत कौशल्याने सापाला कोणतीही इजा न पोहोचवता सुखरूप पकडले. सुदैवाने या थरारक घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या व्यत्ययानंतर साधारण अर्ध्या तासाने मतदान प्रक्रिया पुन्हा अत्यंत शांततेत आणि सुरळीत सुरू करण्यात आली. निवडणुकीच्या काळात घडलेल्या या अजब नागनाट्याची सध्या संपूर्ण नवी मुंबई शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. खेडमधील भारतीय जनता पक्ष रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने प्रथेप्रमाणे यंदाही सत्यनारायण महापूजेचे भव्य आणि मंगलमय आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह या ठिकाणी हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शहरातील रिक्षा चालक आणि मालक बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा झाल्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रिक्षा चालक बांधवांमधील आपसातील प्रेम एकोपा वाढवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवण्याच्या पवित्र उद्देशाने या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. या धार्मिक सोहळ्यात सर्व रिक्षा बांधवांनी श्रद्धेने सहभाग घेतला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले असून पुढील वर्षी हा सोहळा अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. आम्ही भारतीय जनता पार्टी रिक्षा चालक मालक संघटना हर एक सालाबादप्रमाणे या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम हे सर्व संघटित होऊन हे सर्व रिक्षावाले एकत्र येऊन असा हा एक उपक्रम या ठिकाणी करतात. आणि ह्यासाठी सुद्धा आमचे प्रेरणास्थान वैभवजी खेडेकर की जेणेकरून त्यांचं एक मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून हा नियोजन या ठिकाणी आम्ही सालाबादप्रमाणे करत आहोत. खेड शहरात खेड टायटन फनफेअर 2026चा अतिशय जल्लोषात शुभारंभ झाला असून शहरवासियांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या दिमागदार उद्घाटन सोहळ्याला सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या प्रसंगी माजी बांधकाम सभापती चंद्रकांत कदम, नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे आणि नगरसेवक संजय मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची अधिकच रंगत वाढली. या भव्य फनफेअरचे नियोजन खेड टायटनचे अध्यक्ष अमोल दळवी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. प्रशांत कांबळे, नितेश अंबुर्ले आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. आगामी दिवसात खेडकरांना मनोरंजन, विविध खाद्यपदार्थ, रोमांचक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी अनुभवता येणार आहे. सध्या संपूर्ण शहरात आनंदाची लहर पसरली असून या उपक्रमाला स्थानिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. खेडच्या सांस्कृतिक वैभवात या फन फेअरमुळे नक्कीच नवी भर पडली आहे. मध्ये एक मोठं इंद्रधनुष्य फैलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या समोर आम्ही सादर केलेला आहे की टायटन फन फेअर. आता खेडमध्ये या फन फेअरची ओळख तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेसीस फेस्टिवल. यावेळी तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं जे रूपरेखा आहे ते जेसीस फेस्टिवलची आहे. मी जेसीस फेस्टिवलचा मेंबर आहे. त्या संघटनेमध्ये जे शिकलोय ते माझ्या मंडळातल्या मुलांना शिकवायचा मी प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नामध्ये मी तुझ्यामध्ये उभं केलेला आहे. तुमचा पाठबळ जे भेटलेला आहे या पाठबळावरती मी हा कार्यक्रम करू शकलो. माझ्या मागे आहे गणपती बाप्पा, ज्याच्यामुळे माझी ओळख झाली टायटनच्या राजाची. आणि माझ्या पाठीमागे आहेत मान्य रामदासभाई कदम. या कार्यक्रमासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न केला, भाईने पहिला फोन केला. भाईने पहिला फोन केला, अमोल तू सुरू कर, मी तुझ्या पाठीशी आहे, काय अडचण नाही. कारण एवढा मोठा कार्यक्रम करताना तुम्हाला माहिती आहे की भरपूर अडचणी येतात. पण असं दोन व्यक्ती एक बाप्पा आणि भाई माझ्या पाठीमागे आहेत. आणि खेळचे सगळे नगरसेवक जे आमची पूर्ण टीम आमच्या पाठीमागे आहे. मग एक मोठी फळी माझ्या मागे उभं असताना मी काही घाबरलो नाही. कारण की माझी जी पोरं आहेत जे एका रात्रीमध्ये गणपती उत्सव साजरा करू शकतात, तर माझा आत्मविश्वास होता की एवढा मोठा कार्यक्रम माझी पोरं आरामात पार पडणार. आणि साखळी जे 11 जणांची आहे, आमच्या तुमच्या समोर दिसतात, जे फेटे दिसत आहेत हे टायटन आहे. आणि एक टायटन ग्रुपचा एक पाठिंबा मला एवढा भेटलाय. त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो. खास करून व्यासपीठाचे मी आभार मानतो. आणि उंच उडी तुमच्या समोर दिसत आहे. आणि एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि
प्रयत्न तुम्ही सगळे सक्सेसफुल करणार आहात, तुम्ही सर्व याचा प्रतिसाद देणार आहात. मी सर्वांना आवर्जून विनंती करतो की 5 दिवस खूप एन्जॉय करा. तुमच्या खेळमध्ये एक नवीन एन्जॉय करण्यासाठी आम्ही एक मोठं व्यासपीठ उभं केलेलं आहे. धन्यवाद. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या उत्कंठवर्धक मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. आज शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजल्यापासून या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार संपूर्ण पनवेल शहरात एकूण 6 वेगवेगळ्या केंद्रावर एकाच वेळी मतमोजणी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निकालासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी आता पूर्ण करण्यात आली आहे. जे आहे त्यासाठी प्रशासन कसं सज्ज आहे आणि कशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे? प्रथमतः पनवेल महापालिकेच्या वतीने मी या शहरातील सर्व मतदार आणि नागरिकांचे ही मतदान प्रक्रिया शांततेत आणि सहकार्याने पार पडल्याबद्दल आणि आपण उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. साधारणतः 10 वाजताचा आपल्याला टाईम आहे की आपण मतमोजणी सुरुवात करणार आहोत. महापालिकेच्या 6 निवडणूक कार्यालयांच्या अनुषंगाने 6 मतदान मोजणीचे केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी त्याचे स्ट्रॉंग रूम आहेत. या अनुषंगाने प्रभागनिहाय किंवा आरोनिहाय याचे वेगवेगळे टेबल्स आहेत मतमोजणीसाठी. प्रभाग क्रमांक 1 साठी 16 मतदानाचे टेबल असतील, 2 साठी 10 टेबल असतील, 3 आणि 4 साठी 12 टेबल आहेत, 5 साठी 10 टेबल आहेत आणि 6 साठी 16 टेबल आहेत. या अनुषंगाने त्यांचे फेरीनिहाय आणि प्रभागनिहाय यांची मतमोजणी केली जाणार आहे. तसेच प्रत्येक आरोनिहाय सुरुवातीला टपाली मतदानाचं सुरुवात होईल. त्याची मतमोजणी सुरू झाल्याच्या नंतर आपण मशीनवरीलही मोजणी सुरुवात करणार आहोत. एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्याच्या नंतर पुढील प्रभाग घेण्यात येईल आणि या सर्वांचं एकत्रित रिपोर्टिंग आपण त्या अनुषंगाने करणार आहोत. मतमोजणीच्या ठिकाणी सर्व 6ही ठिकाणी आपण मीडिया सेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महापालिकेच्या वतीने या मुख्यालयामध्ये पण आपण मीडिया सेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. साधारण किती कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्ताची काय? यामध्ये आरोनिहाय याची नेमणूक करण्यात आलेली आहे. जे प्रत्येक टेबलवरती 2 मतमोजणीचे कर्मचारी असतील आणि त्या अनुषंगाने रो ऑफिसर्स असतील. तसेच या सर्व यंत्रणेमध्ये आवश्यक तो पोलीस बंदोबस्त 200 मीटरपर्यंतचा आणि त्या अनुषंगाने त्यांची पार्किंग आणि इतर PS सिस्टीम वगैरे याचं सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या संदर्भात श्री आकाश लिगाडे यांनी काय माहिती दिली पाहूया. जिल्हा परिषद व पंचायत समिती चिपळूण करिता सार्वत्रिक निवडणूक 2026 ही घोषित झालेली आहे. 13 जानेवारी 2026 रोजी राज्य निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम आला त्यानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही निवडणुकाकरिता जी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा जो कालावधी आहे तो 16 ते 21 या 5 दिवसांचा आहे. याच्यामध्ये 18 तारखेला रविवार असल्यामुळे त्या दिवशी सुट्टी असेल, त्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही. या 5 दिवसामध्ये 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. नामनिर्देशन पत्र हे उपविभागीय कार्यालय चिपळूण येथे स्वीकारले जातील आणि या नामनिर्देशन पत्राची जी छाननी आहे ती याच ठिकाणी म्हणजेच उपविभागीय कार्यालय चिपळूण येथे 22 तारखेला सकाळी 11 वाजता असेल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ती यादी प्रसिद्ध केल्यानंतर 27 जानेवारीपर्यंत म्हणजे 3 दिवसाचा कालावधी उमेदवारी मागे घेण्याचा असेल. 23, 24 आणि 27 याच्यामध्ये 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र आपल्याला माघारी घेता येतील आणि त्यानंतर 27 तारखेला 3 वाजता नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचा कालावधी संपल्यानंतर 3:30 वाजता 27 तारखेला चिन्हांचं वाटप होईल आणि ती अंतिम निवडणूक लढवणारीची यादी प्रसिद्ध होईल. आणि त्यानंतर 27 तारखेला ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मग आपण मतपत्रिका छापायचं काम करणार आहोत. या पूर्ण निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये 27 तारखेला यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जर आवश्यकता भासल्यास
म्हणजे मतदान जर विरोध नसेल तर आवश्यकता भासल्यास जे काही मतदानाचा तारीख आहे ती 5 फेब्रुवारी असणार आहे आणि मतमोजणीची तारीख जी आहे ती 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता आहे. मतदानाची वेळ ही सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 ही राहील. चिपळूण तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदकरिता जी मतदान केंद्र आहेत ती 245 आहेत आणि या 245 मतदान केंद्रावर जे मतदार आहेत ती मतदारांची संख्या पुरुष मतदारांसाठी 90,935 असेल, तर स्त्री मतदारांकरिता 92,738 असेल. तर एकूण मतदारसंख्या ही 1,83,773 आहे आणि म्हणजेच एकंदरीत स्त्री मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. 245 जी केंद्र आहेत त्यापैकी जी 214 केंद्र जी आहेत ती 1,000पेक्षा कमी मतदार असणारी आहेत आणि 31 केंद्र जी आहेत ती 1,000पेक्षा जास्त मतदार असणारी आहेत. सर्वाधिक मतदार असणारे जे केंद्र आहे ते पेडेच आहे, त्याच्यामध्ये 1149 मतदार आहेत आणि सर्वात लहान जे मतदार केंद्र आहे ते गुडेच आहे, त्याच्यामध्ये 192 मतदार आहेत. या पूर्ण मतदारामध्ये 1,83,773 हे जे मतदार आहेत यापैकी जे दुबार मतदार आहेत ते 4,046 आहेत. म्हणजे 4,046 या मतदारांची यादी डबल आहेत, ही सिस्टीमने शोधलेली आहे. यामध्ये गेल्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये BLO मार्फत यांची आपण तपासणी करतोय. या तपासणीमध्ये ज्या दुबार मतदारांचं नाव खरंच डबल आहे, काही वेळेला एकाच नावाच्या 2 व्यक्ती असू शकतात, ज्या व्यक्तींचं दुबार नाव असेल त्या व्यक्तीच्याकडून आपण परिशिष्ट 1 भरून घेतोय की त्या मतदारास कोणत्या केंद्रावर मतदान करायचं आहे. मग ते परिशिष्ट 1 भरून घेतल्यानंतर आपण त्याला ज्या ठिकाणी मतदान करायचं आहे त्या ठिकाणी आपण त्या यादीमध्ये काहीच करणार नाही आणि ज्या ठिकाणी त्याला मतदान करायचं नाही त्या ठिकाणी जिथं मतदान करायचं आहे त्याचा तपशील आपण शिक्का तिथं मारणार आहोत की जो शिक्का त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या मतदाराला मतदान करता येणार नाही. जे मतदार हे 4,046 पैकी BLO यांना गृहभेटीमध्ये सापडणार नाहीत त्यांच्या ठिकाणी आपण दुबार मतदार म्हणून शिक्का मारणार आहे की त्या मतदारांची मतदान केंद्रावर जो पडताळणी होईल ती काटेकोरपणे होईल आणि त्याच्याकडून आपण परिशिष्ट 2 भरून घेणार आहोत की मी कोणत्याही दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान केलं नाही, या स्वरूपाचं ते परिशिष्ट 2 आहे. या पद्धतीने ही मतदार यादी आणि मतदानाची प्रक्रिया असेल. याकरिता आपल्याला जे स्ट्रॉंग रूम करण्यात आले ते युनायटेड हायस्कूलमध्ये केले. त्या ठिकाणी 614 BU आहेत आणि 298 CU आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्या ठिकाणी FLC करून ठेवण्यात आलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने आपली BUची संख्या आणि CU म्हणजे निश्चित होईल त्या अनुषंगाने आपण 30 तारखेला मतदार यादी मतदान पत्रिकेची छपाई झाल्यानंतर मतपत्रिकेची ते आपण त्या ठिकाणी कमिशनिंग 30 तारखेला युनायटेडला करणार आहोत आणि त्यानंतर मग त्या मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातील आणि मतदानचे जे वाटप आहे, साहित्य वाटप, आपलं जे साहित्य वाटप आणि साहित्य स्वीकारणे म्हणजे नंतरचं ते सर्व युनायटेडमध्ये असेल. जे 4 तारखेला साहित्य वाटप असेल आणि 5 तारखेला ते साहित्य स्वीकारलं जाणार आहे. या पद्धतीने पूर्ण कार्यक्रम असणार आहे. याकरिता आपल्याला 245 केंद्राकरिता आपण सध्या 340 पथकांच्या ऑर्डर काढलेले आहेत. 340 पथकांचे जे ऑर्डर काढलेले त्यांचं पहिलं ट्रेनिंग 18 तारखेला म्हणजे रविवारी घेण्यात येणार आहे आणि 2 सेशनमध्ये असेल. इंदिरा गांधीला पहिला सेशन चालू असेल तर दुसरी बॅच युनायटेडमध्ये हँड्स ऑन घेत असेल. दुपारनंतर ते एक्सचेंज होईल. जे युनायटेडला सकाळी हँड्स ऑन करत होते दुपारी इंदिरा गांधीला येतील आणि सकाळी जे इंदिरा गांधीला प्रशिक्षण घेत होते ते दुपारी हँड्स ऑनसाठी येतील. या पद्धतीने आपण जे 10% जे 245 अधिक 10% आपल्याला रिझर्व ठेवायचे त्या पद्धतीने आपण 275 टीम तयार करून ठेवणार आहोत. या प्रक्रियेकरता म्हणजे आचारसंहिता जी लागू झालेली आहे ती 13 तारखेपासूनच लागू झालेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यक्षेत्राकरिता.
यामध्ये आपण 5 SST टीम तयार केलेली आहेत. एक पेडेला असेल, दुसरी कुंभारलीला असेल, तिसरी खेरशेतला असेल, चौथी मार्ग तामाण्याच्या सुरळ फाट्याला असेल आणि 5वी अबलोलीला असेल. या ठिकाणी SST पथकं असतील. त्याच पद्धतीने आपण 3 FST पथकं केलेत, फ्लाईंग स्क्वॉड, आणि VST पथकं जी 3 आहेत ते 3 पथकं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतील सभांचं वगैरे, आणि व्हिडिओ व्ह्यूविंग म्हणजे ह्यांचे जे रेकॉर्डिंग आहे ते तपासणारी व्ह्यूविंग टीम एक असेल. या पद्धतीने आपल्या ज्या आचारसंहितेच्या बाबी आहेत त्या आहेत. या निवडणुकीच्या करिता आपला जो गट आहे, जो काही खर्चाची मर्यादा उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे, आपला जो गट आहे तो गट 50 ते 60 जिल्हा परिषद सदस्यांचा जिल्हा आहे आपला. त्यामुळे आपल्याकडे जी जिल्हा परिषदची खर्चाचं लिमिट आहे ते 6 लाखाचं आहे आणि पंचायत समितीचं लिमिट आहे ते 4.5 लाखाचं आहे. या पद्धतीनं हे खर्चाचं लिमिट असेल. आणि नामनिर्देशन पत्रासोबत जे दाखल करण्याच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक नामनिर्देशन पत्रासोबत एक सूचक असेल आणि तो सूचक त्याच गणातला किंवा त्याच गटातला असेल आणि एक सूचक फक्त एकाच उमेदवाराला तो सूचक राहील. जरी एकच उमेदवार 4 अर्ज दाखल केले तरी सूचक हे वेगवेगळे असतील. उमेदवार हा त्या जिल्हा परिषदसाठी जर उभा राहत असेल तर त्या जिल्ह्यातला कुठलाही मतदार चालेल, आणि तो जर पंचायत समितीसाठी असेल तर तो त्या पंचायत समिती क्षेत्रातला मतदार असला पाहिजे. जे काही नादे सर्टिफिकेट जे आहे ते ग्रामपंचायत इश्यू करणार आहे. शौचालयाकरता ग्रामपंचायतचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र चालेल. त्यानंतर जो काही ठेकेदार नसल्याबाबतचा दाखला हे पंचायत समिती देणार आहे. राखीव जागांच्या बाबत नामनिर्देशन पत्रासोबतच जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र किंवा त्याची पोच हे त्याचसोबत दाखल करावे लागेल. जे राजकीय पक्षाचे नमुना 2A आणि नमुना 2B म्हणजेच AB फॉर्म ज्याला आपण म्हणतो ते दाखल करण्याची मुदत ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत असेल. अनामत रक्कम जी आहे ती जिल्हा परिषदच्या उमेदवारांकरिता सर्वसाधारणकरता 1000 असेल आणि बाकी सर्व आरक्षित जागांसाठी म्हणजे SC, ST, OBC आणि महिला यांच्यासाठी ती 500 असेल. पंचायत समितीच्यासाठी सर्वसाधारण उमेदवाराला ही अनामत रक्कम 700 रुपये असेल आणि राखीव म्हणजे आरक्षित जे प्रभाग आहेत SC, ST, OBC आणि महिला यांच्याकरिता 350 असेल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभाग सज्ज झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या सर्व माहिती आणि सूचनांचे पालन करावे असे आवाहन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे. दिनांक 13/1/2026 रोजी स्टेट इलेक्शन कमिशनकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. सदर प्रेस कॉन्फरन्सनुसार 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. तरी आदर्श आचारसंहिता 13 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत ती अंमलात राहणार आहे. या अनुषंगाने आजच राजकीय पक्षांची मीटिंग तहसील कार्यालय लांजा येथे घेण्यात आली आहे आणि त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे बजावणी करण्यासाठी तालुका प्रशासन सुसज्ज आहे. याकरता पोलीस प्रशासनसुद्धा काम करत आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गटांसाठीच्या सदस्यपदाच्या उमेदवारांची खर्चाची मर्यादा 6 लाख आणि पंचायत समितीच्या गणांच्या सदस्यपदासाठीच्या उमेदवारांची मर्यादा 4.5 लाख आहे. 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. लांजा तालुक्यातील मतदारांना मी आवाहन करते की त्यांनी या मतदानासाठी निर्भयपणे मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा. तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे माझे आपणास कळकळीचे आवाहन आहे. रोल जिल्हा परिषद
व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 निवडणुकीचा कार्यक्रम शासनामार्फत जाहीर झालेला आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 1 जुलै 2025 आहे. जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची जी तारीख होती ती 16 जानेवारी 2026 आहे. नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी जो आहे 16 जानेवारी 2026 ते 20 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असा कालावधी असणार आहे. रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाही. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. रविवारी दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशन पत्राची छाननी व त्यावर निर्णय दिले दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ती छाननी आणि त्यावर अंतिम निर्णय पूर्ण होईपर्यंत ते कामकाज चालू राहणार आहे. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी छाननी झाल्यानंतर लगेच सोडा. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 23 जानेवारी 2026 व ते दिनांक 24 जानेवारी 2026 दिनांक 27 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 आणि सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने उमेदवारी मागे घेण्याची मुदत स्वीकारण्यात येणार नाही. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे आणि निशाणी वाटप म्हणजे चिन्ह वाटप दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30 नंतर याची कार्यवाही सुरू होईल. मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी 2026 राहील. त्याचा जो वेळ आहे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीत मतदान होईल. मतमोजणीची तारीख आहे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणं ही दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यवाही होईल. अशा पद्धतीने एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या कार्यक्रमाची यथोचित स्थिती आहे. धन्यवाद. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण. कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.